नमस्कार रसिक हो. आमच्या स्टुडिओत पणजी केंद्राच्या या स्टुडिओत माझ्यासमोर एक व्यक्ती बसली आहे. तिचं नाव आहे किशोर. आता किशोर म्हटलं की एक लहानशी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, पण तिने अख्खी मराठी मनं अगदी व्यापून टाकलेली आहेत. अख्खं मराठी साहित्य विश्व व्यापून टाकलेलं आहे. तिचं नाव किशोर असल्याचं मी तुम्हाला सांगितलं. बघा आठवण होते का? नसेल तर मुसळधार पाऊस, खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातावर झेल पावसाचं पाणी, आता तरी आठवलं? नसेल तर मीच तुम्हाला सांगतो, ते आहेत किशोर कदम, ज्यांना सौमित्र म्हणून ओळखलं जातं साहित्य विश्वात, कवितेच्या विश्वात. तर सौमित्रजी, आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर तुमचं स्वागत. नमस्कार. 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 तुमची साहित्य विश्वातली पहिली आठवण जी तुम्हाला नेहमीच सुखद अशी वाटते, कुठली आहे? साहित्य विश्व हा शब्द एवढा मोठा आहे माझ्यासाठी. म्हणजे आता एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे, पॉप्युलर प्रकाशनने केलेलं आहे. त्याची पहिली आवृत्ती संपली आहे, त्याला बरीच पारितोषिकही मिळालेली आहेत. परंतु म्हणजे बक्षिसं मिळणं हे सगळं महत्त्वाचं आणि आनंददायक असतंच, परंतु साहित्य विश्वातली पहिली आठवण असं तुम्ही विचारलं, मला असं वाटतं की हे कवितेच्या संदर्भात आहे. आणि मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा कविता लिहायचो तेव्हा भित्तीपत्रिकेवर माझ्या कविता लिहून तिकडे चांगल्या अक्षरात, माझं अक्षर तेव्हा इतकं चांगलं नव्हतं, मित्राकडून लिहून घेऊन लावल्या जायच्या. आणि त्याच्या बाजूला पाण्याची टाकी होती. सगळी मुलं पाणी प्यायला यायची आणि पाणी पिऊन जाता जाता ती त्या कविता वाचायची आणि घोळक्याने वाचायची. एक कविता होती माझी, तेव्हा ती कॉलेजमध्ये खूप फेमस झाली. ती कविता मला आता आठवत नाही. म्हणजे त्याच काळात कॉलेजमध्ये त्या वयात असताना आपण जे लिहितो, प्रत्येक माणूस लिहितो, तसंच काहीतरी लिहिलं होतं मी. इन्साफ का तराजू नावाची फिल्म पाहिली होती आणि तेव्हा मी पद्मिनी कोल्हापुरेच्या खूप प्रेमात होतो. अरे वा. आणि तेव्हा मी अशी काहीतरी कविता लिहिली होती आणि ती कविता थोडीशी काहीतरी वेगळीच होती. आणि ती मग त्या मुली आणि ती मुलं असं लिहून घ्यायची आणि मी लांबून पाहायचो, कारण सौमित्र खाली नाव लिहिलेलं होतं. किशोर कदम या माणसाला कोणी कविता लिहितो म्हणून ओळखू नये म्हणून सौमित्र घेतलेलं नाव. आपण कवी आहोत हे कोणाला कळू नये ह्याच्यासाठी घेतलेलं सौमित्र नाव हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे किशोर हे नाव माझं मलाच आवडत नाही. आपलं नाव कसं असं काहीतरी म्हणजे सत्यजित रे वगैरे असं काय असतं ना, तसं काहीतरी असावं असं मला वाटायचं, म्हणूनच मी माझं नाव सौमित्र करून घेतलं. ही माझंच मी करून घेतलेलं. ही दोन कारण. तर ते साहित्य विश्वातली पहिली आठवण म्हणजे ते असं घोळक्याने सगळे वाचायचे, उतरवून घ्यायचे आणि मी लांबून बघायचो. ती आठवण मला अजूनही तुम्ही विचारल्यावर पटकन आठवली. ठीक आहे, तुम्ही सौमित्र नाव हे स्वीकारलं, पण सौमित्रच का? रेफरन्स कितपत बरोबर आहे मला माहित नाही, परंतु ग्रेसांच्या कवितेमध्ये खूप वेळेला सुमित्रा आलेली आहे. एक काळ होता, मला ग्रेस अजूनही खूप आवडतात. त्यांची भाषेवरचं जे प्रभुत्व आहे, यमक छंदातलं जे प्रभुत्व आहे आणि त्यांची जी अद्भुत अशी सृष्टी आहे, त्याचा मोह आजही मला पडतो. एक क्रिएटिव्ह माणूस म्हणून, एक क्रिएटिव्ह लेखक, कवी म्हणून, जसं जी.ए. कुलकर्णींचा कित्येक मोठ्या लेखकांना पडतो. एक काळ होता जेव्हा मी ग्रेसांना खूप म्हणजे प्रत्येक कवी कोणाला तरी फॉलो करत असतो, त्याचं अनुकरण करत असतो. तर काही वर्षांपूर्वी मी ग्रेसांच्या खूप, अजूनही मला तितकेच आवडतात, विथ ड्यू रिस्पेक्ट. तर सुमित्रा म्हणजे आपल्या लक्ष्मणाची आई. आणि मला असं वाटतं की प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाची आई ही त्याच्याकडून दुर्लक्षित राहिलेली पहिली स्त्री असते. त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात प्रेयसी येते, जी त्याची आई होते, नंतर त्याची बायको होते, त्याची आई होते. परंतु सगळ्यात आधी प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाच्या मनामध्ये एक सल असतो, तो सुमित्रेसाठी असतो. तो क्रिएटिव्ह माणसाचा आपल्या आईसाठी सल असतो. आणि म्हणून माझी आई मला ही सुमित्रा वाटते. आणि मी एक क्रिएटिव्ह माणूस म्हणून खूप दुर्लक्ष केलं तिच्याकडे, किंवा स्त्रीकडे दुर्लक्ष केलं. तिच्यातली स्त्री समजून घेतली पण तिच्याशी कधी कम्युनिकेट करू शकलो नाही. हे असं असेल
म्हणून सौमित्र हे नाव असेल असं मला वाटतं. पण त्याचं जस्टिफिकेशन मला अजूनही तसं असं खास ठोस देता येणार नाही. सौमित्रजी, मला एक नाटकातलं वाक्य आठवत आहे, जन्म दिलाय ना त्यांनी, पश्चाताप त्यांनी करायचा. असं एक वाक्य आठवत आहे. पण म्हणजे तुमच्या आईला असा पश्चाताप करायला लागू नये असं कदाचित तुमच्या मनात होत असेल. हो, असं वाटतंच. परंतु मला असं वाटतं की कुठल्याही आईला, तो मुलगा कसाही असो, तिला पश्चाताप कधीच होत नाही. आईला कधीच पश्चाताप होत नाही. जसं प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाला, मग तो झाडू मारणार असो, त्यांनी क्रिएटिव्हली झाडू मारलं पाहिजे. त्याने तो कबशा विसरणारा असो, त्याने क्रिएटिव्हली चपात्या क्रिएटिव्हली करता येऊ शकतात. प्रत्येक गोष्ट आपण क्रिएटिव्हली करू शकतो. आपण असं म्हणू की संगीतकाराला कब्बशामधला सुद्धा नाद भावला पाहिजे. हो, भावला पाहिजे. तर तो जे काही करतो, तो पुरुष असेल तर तो त्या क्रिएटिव्हिटीची, तो जे काही करतो त्या कलेची आई असतो. बरोबर, पुरुष असून सुद्धा, स्त्री असून सुद्धा. तर मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणताय तेच आहे. बरं, मग आता तुम्ही कविता लिहायला लागलात. साधारणतः लोकप्रियता अपेक्षित असते आपल्याला, कधी लाभली साधारणपणे? मला असं वाटतं की माझं सगळ्यात पहिली लोकप्रियतेची पावती मला मिळाली ती अरुंधतींनी माझं जे गाणं गायलं होतं, दिस न कळत जाई सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि म्हणजे अरुंधतींच्या घरी माझं नेहमी येणं जाणं असायचं, किंवा त्यांचं, कारण त्यांचा मुलगा माझा क्लासमेट होता, अतुल दाते. आणि मी मिलिंद इंगळे, गारवाचा म्युझिक डायरेक्टर, तो, आणि आम्ही सगळे असे, प्रशांत दामले वगैरे, आम्ही सगळे एकदा कुठल्या तरी बर्थडे पार्टीला त्यांच्या घरी गाणं बजावणं करत बसलो. तो लेट नाईट होती आणि आतल्या रूम मध्ये, खूप मोठं घर आहे त्यांचं, आतल्या रूम मध्ये पाडगावकर, अरुण दाते, रवी दाते वगैरे, सुरेश वाडकर वगैरे सगळे बसले होते आणि आम्ही बाहेर गाणी वगैरे म्हणत होतो. आणि मिलिंदने दिस नकळत जाई गायलं आणि अरुण दाते आतून आलं आणि म्हणलं की गाणं आणि चाल फार छान आहे, कोणाचं आहे? तर अतुलने सांगितलं किशोरचं आहे. तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं की मी कविता, अरे किशोर कविता पण लिहितो, पुन्हा एकदा ऐकवते गाणं, म्हणून त्यांनी ते ऐकवलं. ते म्हणाले छान आहे म्हणून आत गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अविश्वास, मला विश्वासच बसला नाही. माझ्या घरी तेव्हा फोन नव्हता, तेव्हा केअर ऑफ फोन होता माझा, वाण्याचं दुकान होतं, तिकडे अरुण दातींनी फोन केला आणि त्यांनी मला विचारलं की तुझं हे गाणं मला रेकॉर्ड करायचं आहे, तुझी परमिशन घेण्यासाठी मी फोन केला. आणि त्यानंतर ते गाणं रेकॉर्ड झालं आणि ते लोकांना इतकं आवडलं. तर दिस न कळत जाई असं गाणं म्हटलं की सौमित्र असं व्हायचं आणि खूप लोक. तर लोकप्रियतेचं ते जे काही आहे ते ह्या गाण्याने पहिल्यांदा मला चाखायला मिळालं. परंतु त्याच्या पुढे गेल्यानंतर गारवा जेव्हा लोकांना खूप आवडलं, गारवामुळे तसा मला असं वाटतं की बऱ्यापैकी लोक मला ओळखायला लागले. त्यात एक गारवा म्हटल्यानंतर मला आठवण झाली की त्यात असं एक म्हणजे एक कविता आठवते किंवा तुम्ही त्यावेळी सुरुवातीचं निवेदन आठवते मला की तो आत येईल, नंतर मग तो आपला किशोरीचा भूप लावेल वगैरे वगैरे. हे कसं काय? म्हणजे असं काय सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही इतकं पर्सनल लिहिता ते तितकं युनिव्हर्सल असतं. मला असं वाटतं त्या कवितेमध्ये जे मी म्हटलेलं आहे ते प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाला किंवा प्रत्येक सेन्सिटिव्ह माणसाला जवळचं वाटतं आहे. परंतु मी कुठलाही माणूस ते ठरवून लिहू शकत नाही, कुठलाही माणूस असं ठरवून लिहू शकत नाही, किंवा इट इज नॉट नेसेसरी की त्याच्या आयुष्यात ते घडलेलंच असलं पाहिजे. परंतु एखादा क्रिएटिव्ह माणूस असेल तर तो अनुभव दत्तक सुद्धा घेऊ शकतो आणि तो तितक्याच तीव्रतेने घेऊ शकतो. आता ते अनुभव दत्तक घेणं आणि स्वतःच्या अनुभवाशी त्याची सांकड मांडून त्याच्यातून काहीतरी नवीन निर्माण करणं, याच्यातून ते आलेलं आहे की माझ्या अनुभवातून आलेलं आहे की मी दत्तक घेतलेलं आहे, हे मला असं वाटतं जो ज्या क्षणी ऐकतो त्या क्षणी त्याने ते उलगडवायचं कोडं आहे. मी काही सांगत बसणार. अच्छा, तरी पण आणखीन एक मला प्रश्न येतोच आहे, अगदी नाईलाजाने येतोय की त्यात सुरी घेऊन झोप असा काहीतरी उल्लेख आहे त्या गारव्यामध्येच. आता गारवा आणि सुरी कुठं तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे मला त्यातला अर्थ नाही समजला. नाही काय की नेहमीपणे आपली कविता आपण वाचतो, आवडते आपल्याला कविता, पण मी तुम्हाला एक सांगू का, ही जेव्हा गारवा कॅसेट होत होती तेव्हा ती प्रोड्यूस केलेली आहे राजश्री प्रोडक्शनने.
राजश्री ताराचंद बडजात्या यांनी पहिली मराठी कॅसेट केलेली आहे ती गारवा. आणि ते म्हणजे अतिशय कमर्शियल मेटॅक्युलस लोक की ह्याचा काय अर्थ आहे, मग मराठी माणसांना बोलवणार, मग मी मराठी म्हणणार, मग ते हिंदीमध्ये त्यांना समजावणार, अशी प्रत्येक कविता समजून येईल. तर बघ माझी आठवण येते का, ही कविता आपण याच्यात घेऊ शकत नाही असं खुद्द मिलिंद इंगळे दस्तूर खुद्द यांनी मला सांगितलं. मी म्हटलं का रे बाबा, तर तो म्हणाला अरे ते जैन आहेत, त्यांना नाही चालणार ते. मी म्हटलं जैन असो किंवा कोणी असो, मला ही कविता जर गारवामध्ये नसेल तर ही कॅसेट माझ्या मनाला काही गारवा लाभणार नाही होणार. मग त्याने शेवटी कन्व्हिन्स केलं त्यांना आणि मग ती कविता झाली. नंतर पण ही सुरीची ओळ काढ असंही मला सांगण्यात आलं, पण मी म्हटलं नाही ती असू दे, त्याच्यामधला अर्थ आहे तो आपल्या मराठी संस्कारांशी खूप जुळलेला आहे असं मला वाटतं. लहानपणी मला खूप स्वप्न पडायची आणि मी दचकून झोपेतून उठायचो तेव्हा माझी आई माझ्या उशीखाली सुरी ठेवायची. स्वप्न पडू नयेत म्हणून आपण उशीखाली चप्पल ठेवतो किंवा सुरी ठेवतो किंवा काहीतरी मेटल ठेवतो, तर माझं स्वप्न तुला पडू नये म्हणून उशीखाली सुरी घे, असा तो अर्थ आहे. वाव 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 वाव. कुणाला कळणार नाही ही गोष्ट, सांगितल्याशिवाय कळणार नाही, बोलणं कधी संपणार नाहीये. पण तुम्हाला कविताच लिहाव्यासारख्या वाटल्या की कुठे साहित्य प्रांतात आणखीन कुठेतरी भरारी घ्यावीसारखं वाटलं? म्हणजे आता अशी माध्यमं इतकी आहेत की म्हणजे श्राव्य माध्यमापेक्षा दृक माध्यमं जास्त प्रभावी ठरू लागली आहेत असं नाईलाजानं म्हणावं लागतं. पण दूरदर्शन सारख्या माध्यमात तुम्ही भरारी घेतलीत की नाही? म्हणजे ऍज अ रायटर म्हणून? हां, नाही, अजून तरी मी तसा प्रयत्न केलेला नाहीये. परंतु मी काही वर्षांपूर्वी 4-5 एकांकिका लिहिलेल्या होत्या. मी जवळजवळ 15 वर्ष सत्यदेव दुबेंबरोबर थिएटर केलेलं आहे. बर. तुम्ही माझं नाटक पाहिलंय की नाही मला माहित नाही. मी गांधी विरुद्ध गांधी नाटकात काम केलं होतं. अच्छा. गांधी आंबेडकर नाटकात काम केलं होतं आणि येळकोट नाटकात काम केलं होतं. वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधारा जे 9 तासाचं चंद्रकांत कुलकर्णी केलं होतं त्याच्यात मी काम केलं होतं. श्याम बेनेगलांच्या समर चित्रपटाला जे आता श्वासला जे सूर्यकमळ मिळालेलं आहे ते 5 वर्षापूर्वी माझ्या चित्रपटाला मिळालेलं होतं. श्याम बेनेगलला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, पहिलं एकमेव नॅशनल अवॉर्ड जे सुवर्ण कमळाचं आहे ते समरला, ज्याच्यात मी प्रमुख भूमिका केली होती, ज्याच्यात मला बेस्ट ऍक्टरचं नॅशनल अवॉर्डसाठी नॉमिनेशन होतं. ध्यासपर्वमध्ये मी रधो कर्व्यांची भूमिका अमोल पालेकरांच्या बरोबर केलेली होती, त्याच्या मला स्टेट अवॉर्ड बेस्ट ऍक्टरचं मिळालं होतं. तर हे नाटक याच्याबरोबर चालत आलेलं आहे. परंतु त्याचमुळे मी काही एकांकिका सुद्धा लिहिलेल्या आहेत, 4-5 एकांकिका, आणि त्या खूप मोठ्या स्पर्धांमध्ये पहिल्या नंबरच्या वगैरे आलेल्या आहेत. परंतु डायलॉग लिहिणे वगैरे असं काही मी ट्रायआउट केलेलं नाही. फक्त कविता ही खूप जवळची वाटते. कविता लगेच लिहून मोकळं होता येतं, स्वतःतून मोकळं होता येतं. परंतु कादंबरी लिहिण्यासाठी बैठक लागते, कथा लिहिण्यासाठी बैठक लागते. कविता लिहून पटकन मोकळं होता येतो किंवा अडकवून घेता येतं असं म्हणता येईल. तर म्हणून, आणि कविता तसा पॅशनेट खूप भाग आहे, स्वतःच व्यक्तिगत आहे, आणि ती बैठक जी आहे ती माझ्याकडे नाही आहे, म्हणून अजून तरी ते मी ट्राय आउट केलेलं नाही. पण तुमची अवंतिकाचं जे म्हणजे मालिका जी चाललेली आहे आपल्या दूरदर्शन, टायटल सॉन्ग त्यामधलं की ते, किंवा माणूस मालिका तुमची, किंवा पुरुष, या मालिकांमध्ये तुम्ही नेमकी तुमची भूमिका काय आहे? कथालेखक किंवा पटकथा लेखक किंवा? नाही, पटकथा लेखक वगैरे म्हणून नाही. मी फक्त टायटल सॉन्ग लिहिलेलं आहे अवंतिकाचं. प्रपंचचं टायटल सॉन्ग लिहिलेलं आहे. आता बंधन चालू आहे त्याचं, मेघ दाटले त्याचं, एक दागा सुखाचा, याची टायटल सॉंग्स मी लिहिलेली आहेत. कारण मला त्यांनी माझ्या वेळात लिहून द्या, म्हणजे त्यांच्या वेळात मी नाही लिहिलं, मी माझ्या वेळाने लिहिलं, मला सुचलं तसं लिहिलं. नाही तर एका दिवसात 2 तासात लिहून दे असं मी कधीच कुठलंच गाणं लिहिलेलं नाही. चांगला मुद्दा मांडला तुम्ही. मी कधीच लिहिलेलं नाही तसं. आणि त्यांना ऍज अ क्रिएटिव्ह लिहिणारा कवी म्हणून, क्रिएटिव्ह माणूस म्हणून माझ्यावर विश्वास होता, म्हणून त्यांनी तेवढा वेळ मला दिला, आणि म्हणूनच ती गाणी चांगली झाली, लोकांना आवडतायत असं मला वाटतं. पण यात कथानकाचा भाग, म्हणजे जे तुम्ही टायटल सॉन्ग जेव्हा लिहिलं तेव्हा त्यातमध्ये कथानकाचा भाग समजून घेऊन कविता लिहिणं हा प्रोसेस घडला का, कसं काय? प्रत्येक वेळेला ते जिस्ट ऑफ द स्टोरी सांगितलं जातच की ही कथा आहे आणि साधारण हे हवं आहे, अदरवाईज यू टेक युअर ओन लिबर्टी आणि यू प्लीज ट्राय टू टेक युअर ओन टाइम अँड राईट. तर असंच गाणं लिहिलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की आता
सास भी कभी बहू थी किंवा अवंतिका म्हणा किंवा बंधन म्हणा, विषय तोच आहे, भाषा वेगळी आहे, स्लॉट वेगळे आहेत, टाइम वेगळा आहे, सगळं तेच सांगितलेलं आहे. तर ओव्हरऑल जीवनाचं एक गाणं लिहिलं ना ते 10 सिरियल साठी सुद्धा चालू शकतं, फक्त नाव वेगळं. पण किशोरजी, तुम्ही फार चांगला मुद्दा मांडलेला होता की पण आत्ताच्या दूरदर्शन मधून मालिका, अर्थात आपल्याला कुणावर टीका करायची नाहीये, पण जे काही दाखवलं जातं हे समाज मनावर वेगळा परिणाम करतंय, वेगळ्या तऱ्हेचा परिणाम करतंय. म्हणजे जे समृद्धीच्या मार्गाने घेऊन जाण्यापेक्षा विनाशाच्या मार्गाने थोडंसं घेऊन जातंय असं वाटतंय का आपल्याला? हो, मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्या बेसिक भावना या मार्केट केल्या जातात. त्यांचं एक कन्झ्युमर तयार केला जातो आणि त्याचा एक भोक्ता तयार केला जातो. आणि ही अतिशय म्हणजे ग्लोबलायझेशन यावं, परंतु ते इमोशन मध्ये सुद्धा इतक्या खालच्या पातळीवर यावं असं मला ॲज अन आर्टिस्ट, ॲज अ पोएट म्हणून वाटत नाही. परंतु आपल्याला जगण्यासाठी पैसे लागतातच. किती काहीही तुम्ही क्रिएटिव्ह वागण्याचा प्रयत्न केलात, लिहिण्याचा, जगण्याचा प्रयत्न केलात, तरी सुद्धा तुम्हाला थोड्याशा तडजोडी म्हणजे वास्तव पचत नाही असं म्हणायचं का? हा, वास्तव न पचता निघून गेलेले कवी आहेत आपल्याकडे खूप. मनोहर ओक होता, गुरुनाथ धुरी होता, आपले ग्रेस त्यांच्यातलेच आहेत, दीपू चित्रे आहेत, अरुण कोलटकर आहेत. अरुण कोलटकर, दीपू चित्रे यांची गोष्ट वेगळी. मी त्यांचं नाव अपरिहार्यपणे घेतलं कारण ते खूप मोठे कवी आहेत, आपल्या सगळ्या लिटरेचरला पुढे नेणारे कवी आहेत. परंतु त्यांनी सुद्धा जाहिराती लिहिल्या, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी नाव नाही, पण त्यांचं नाव आहे कवितेमुळे. तर मला असं वाटतं की प्रत्येक क्रिएटिव्ह आर्टिस्टने, तो कवी असो किंवा ऍक्टर असो किंवा पटकथा लेखक असो, संवाद लिहिणारा असो, सिनेमा करणारा असो, त्याने हा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भावनांचा बाजार करू नये. भावनांचा बाजार करू नयेच, पण करावा लागलाच तर तो सारासार सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून केला जावा असं मला वाटतं. बरोबर आहे. शेवटी कुठेतरी एक दिग्दर्शकाचा म्हणून एक दृष्टिकोन असत असेल किंवा प्रेक्षकाचा दृष्टिकोन असत असेल, म्हणजे त्या दृष्टीने त्यांना शेवटी आपलं मन सुद्धा मारून कदाचित जावं लागत असेल. पण कवीनं खरं तसं करावं का? कवीनं सुद्धा तसं करावं? नाही, कवीनं तसं करूच नाही. जर तो खरा कवी असेल तर असं करूच नाही. परंतु आजकालचं जगणं इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे आणि म्हणूनच आजकालची जर नवीन कविता तुम्ही पाहिलीत तर ती तितकीच कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे एखादा कवी जर तडजोड म्हणून एखादी काहीतरी स्वीकारत असेल तर ते तडजोड स्वीकारताना त्याच्या आत जे काही होतं ते कवितेत येणं महत्वाचं आहे. लक्षात आलं का तुमच्या? त्याच्या आत जो काही त्रास होतो तडजोडी स्वीकारताना, ते जे करायला लागतं आहे, जे करायचं नाहीये मला पण करावं लागतं आहे म्हणून जो तो त्रास होतो तो कवितेत येणं महत्वाचं आहे. नाहीतर जगतो वेगळाच आहे आणि लिहितो वेगळंच आहे असं आपल्याकडे खूप झगमगाटी असं काहीतरी वेगळं त्याला एक म्हणजे त्याचं जगणं वेगळंच असतं. म्हणजे माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभी गुलजार म्हणाले होते की किशोर जैसा जीता है वही लिखता है, इसीलिए मुझे अच्छा लगता है. म्हणजे मी नाटकात काम करतो तेव्हा माझं नाटक कवितेत आपोआप आलेलं आहे, मी मुद्दाम आणलेला नाही. किंवा कविता सुचताना नाटक हा आपोआप कवितेचा विषय होऊन आलेला आहे, मी मुद्दाम ठरवून असं काय. तर आपण जगण्यासाठी जे काही करतो ते आपल्या कलेमध्ये त्याचं प्रतिबिंब अपरिहार्यपणे आपोआप येतच, जर तो खरा क्रिएटिव्ह आर्टिस्ट असेल तर. किशोरजी, तुम्हाला तुमचा आवडता लेखक असं जर कोण किंवा कवी कोण असं मी विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? खूप आहेत. म्हणजे एक कवी किंवा एक लेखक सांगितला तर म्हणजे बाकीच्यांवर खूप, आणि असं सांगूच शकत नाही. मला असं वाटतं कित्येक लोक खूप चांगले लिहिणारे आहेत, कित्येक लोक खूप चांगलं काम करणारे आहेत, खूप आहेत. म्हणजे आता नावच घ्यायची झाली तर मला दीपू चित्रे आवडतात, अरुण कोलटकर आवडतात, वसंत आबाजी डहाके आवडतात, ग्रेस आवडतात. मला आमच्या पिढीतला श्रीधर तिळवे आवडतो. आमच्या पिढीतला मला आपला मंगेश काळे आवडतो. आमच्या पिढीतला मनोज पाठक आवडतो. असे खूप, प्रवीण बांदेकर आवडतो.
प्रकाश होळकर, दासू वैद्य, हे सगळे लोक मला आवडतात. नादो महानोर आवडतात मला, भालचंद्र नेमाडे आवडतात, रंगनाथ पठारे आवडतात, मला आयन रँड आवडते, मला गॅब्रिएल गार्शिया मार्क्वेज आवडतो, मला मिलान कुंदेरा आवडतो, मला डोस्टोस्की आवडतो, मला अर्नेस्ट हेमिंग्वे आवडतो, मला 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 फ्रान्स काफ्का आवडतो. मला खूप लोक आवडतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की खूप आवडणं हे खूप चांगलं आहे असं मला वाटतं. आपण नाही तर खूप लिमिटेड होऊन जातो असं मला वाटतं. किशोरजी, एक प्रश्न असा आहे, समजा तुमच्या ताटात मी अगदी शुद्ध काव्य वाढलं आणि अभिनयाची कोशिंबीर वाढली, तुम्ही हात कशाला लावा? मी संपूर्ण ताट संपवून टाकीन. अच्छा, बरं, आता आमच्या आकाशवाणीच्या पणजी केंद्राच्या रसिकांसाठी, काव्य रसिकांसाठी खास करून तुमची एखादी अप्रकाशित अशी कविता. यमक छंदातली कविता आहे की म्हणजे क्रिएटिव्ह आर्टिस्टला नेहमीच असं वाटतं की आता जे काय चाललंय ती सगळी गडबड आहे, पूर्वीच चांगलं होतं. हो. तर त्या अर्थाची एक कविता आहे की जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे. वाह. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे. नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे. नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे. निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पायाचे. मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे. मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे. आता पाऊलेही आता सांज वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे. आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे. आता पाऊलेही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे, जरा मीच त्यांना उरी घ्यायचे. वा किशोरजी, खरं तर आणखीन सुद्धा बोलायचं आहे, पण मी एवढंच म्हणेन जाता जाता की आकाशवाणीच्या पणजी केंद्राकडे तुम्ही पुन्हा पुन्हा वळून अवश्य पहा. नक्की नक्की. नमस्कार. नमस्कार.